नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तुमचा आजचा दिवस, येणारा प्रत्येक दिवस सुखाचा, समृद्धीचा, ऐश्वर्याचा जाओ ही मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण पाहत आहोत, ज्या घरात स्वामीची मूर्ती किंवा फोटो आहे त्या प्रत्येकाने नक्की बघा हा व्हिडिओ. अशा 5 लोकांना स्वामी कधीही पावत नाही. मग तुम्ही कितीही सेवा करा, कितीही काही करा, तरीही स्वामी पावणार नाहीत. ते आज आपण पाहत आहोत. त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला लाईक देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका. तुम्ही जर स्वामी सेवा करत असाल आणि तुम्ही स्वामी भक्तीमध्येच असाल तर चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब करा. तर आता आपण पाहूयात की कोणते असे 5 लोक आहेत ज्यांना स्वामी कधीही पावणार नाहीत. तुम्ही काही करा, तुम्ही दररोज जप करत असाल, स्वामींना दररोज पूजा करत असाल किंवा स्वामींना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारच्या पूजा किंवा मंत्र जप करत असाल, कडकडीत उपवास करत असाल, तरीही काही उपयोग होणार नाही. कारण स्वामी अशी 5 लोक आहेत त्यांना पावत नाहीत किंवा त्यांच्या इच्छा पूर्ण करत नाहीत. त्यांना स्वामी प्रचिती देत नाहीत, अनुभव देत नाही, कसलाही त्यांना स्वामींचा अनुभव येत नाही. तर भरपूर अशा कमेंट येत असतात की तुम्ही असं कसं बोलू शकता, तुम्हाला किती प्रचिती आली, तुम्हाला किती अनुभव आला. जी लोक आहेत स्वामी सेवेत त्यांना कोणाला अनुभव आलेला आहे आणि कोणाला अनुभव आला नाही त्यांनी हा व्हिडिओ बघा. तुम्ही अशा काही चुका करत असतात जेणेकरून स्वामी तुम्हाला पावत नाहीत किंवा प्रचिती देत नाही, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अनुभव कसलाही येत नाही. मग अशा काही तुमच्या हातून चुकून नकळत काही चुका होत असतील तर हा व्हिडिओ आवर्जून बघा, जेणेकरून जी तुम्ही चूक करत आहात, आणि सेवा तर तुम्ही भरपूर करत आहात, मनापासून करत आहात, पण जी चूक करत आहात ती जर चूक केली तर स्वामी तुम्हाला कधीही प्रसन्न होणार नाहीत. तर पहिली म्हणजे तुम्ही कोणाचीही निंदा नालस्ती करू नका. निंदा नालस्ती केली, तुम्ही मनापासून सेवा करत आहात आणि तिथून उठून बाहेर जाऊन तुम्ही कुणाबद्दल तरी वाईट विचार करत असाल किंवा तुम्ही समोरचा बोलते म्हणून आपणही त्याच्याविषयी बोलत असाल किंवा मनामध्ये सतत दुसऱ्याचे विचार की बाबा ह्याचं असं व्हावं, ह्याचं तसं व्हावं, अशा प्रकारे निंदा नालस्ती करू नका. हे पहिलं आहे की तुम्ही ह्याच्यापासून भरपूर लांब राहावा. कारण आपण स्वामी सेवेत आहोत. स्वामींना अशा प्रकारचे लोक अजिबात आवडत नाहीत. दुसरं म्हणजे तुम्ही आईवडिलांची सेवा करत नाही किंवा तुम्ही आईवडिलांना बाहेर हाकललेलं आहे किंवा आईवडील दुसरीकडे राहत असतात किंवा आईवडिलांशी तुमचं भांडण आहे, आईवडिलांचा तुम्ही तिरस्कार करता. वडील हे आपल्या देवापेक्षाही मोठे स्थान आहे त्यांचं. कारण त्यांनी आपल्याला चालायला शिकवलेलं असतं, त्यांनी हे जग दाखवलेलं असतं आणि त्यांचाच आपण अपमान करत असतो, त्यांच्यावर रागवत असतो किंवा त्यांना आपण सांभाळत नाही. अशा लोकांनाही कधीही स्वामी पावत नाही. कारण तुमच्या घरामध्ये देव आहे, तुम्ही त्या देवाची सुद्धा तुम्ही सेवा करत नाही आणि तुम्ही माझ्यापर्यंत येता. मग तुम्ही स्वामीपर्यंत पोहोचाल पण स्वामींची प्रचिती तुम्हाला कधीही भेटत नाही. जी तुम्ही काही स्वामींचं तुम्ही नामस्मरण करत आहात, त्या नामस्मरणाने काय होतं तर आपण स्वामींच्या जवळ जातो पण स्वामी तुम्हाला कसलाही अनुभव देत नाहीत, कसलीही प्रचिती देत नाहीत. कारण ह्या चुका असतात छोट्या छोट्या, ते आपल्या हातून घडत असतात. कारण आपल्या जवळ जरी आईवडील असले तरी त्यांना व्यवस्थित सांभाळत नाही आपण, त्यांचा तिरस्कार करत असतो, उठल्या बसल्या त्यांना बोलवत असतो आणि कित्येक घरामध्ये असं पाहायला भेटत असतं की असं तिरस्कार केला जातो. त्या घरातही स्वामी अजिबात कसलंही प्रसन्न कोणालाही होत नाहीत. आणि कितीही तुम्ही सेवा करा किंवा तुम्ही कुठल्याही इच्छा पूर्ण करण्यासाठी सेवा करत असाल, ती कुठल्याही इच्छा तुमच्या पूर्ण होणार नाहीत किंवा स्वामी तुम्हाला कसलीही प्रचिती देणार नाहीत. ही एक गोष्ट आहे, त्याच्यापासून तुम्ही लांब राहावा किंवा तुम्ही ही जी चूक करत आहात ती चूक तुम्ही सुधारू शकता. अशा प्रकारे स्वामी तुम्हाला प्रसन्न होणार, प्रचिती देणार. स्वामीला जी गोष्ट आवडते ती गोष्ट तुम्ही करायची आहे. तिसरं म्हणजे तुम्ही
तुमच्या दारामध्ये कोणी आलं किंवा कोणी भिक्षेकरी आला तर तुम्ही त्याला रिकाम्या हाताने पाठवणं किंवा त्याचा तिरस्कार करणं किंवा तुम्ही त्याला काहीतरी मनामध्ये बडबड करणं, त्याच्याबद्दल वाईट विचार करणं, तर हेही चुकीचं आहे. कारण तुमच्या दारात कोणीतरी मागायला आलेलं आहे. दान हे म्हणते सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. तुम्ही जेवढं दान कराल, जेवढं पुण्य तुम्ही कमवाल, तेवढं ती ईश्वरापर्यंत पोचत असतं. मग तुम्ही स्वामींच्या जवळ तर आहात, पण तुम्ही अशा प्रकारे काही चुका केल्या तर तुम्हाला स्वामी जवळही घेणार नाहीत. तर तुम्ही दान जर केलं तर खूप श्रेष्ठ तुमचं कार्य होत असते. त्याच्यामुळे तुमच्या दारामध्ये कोणी मुका प्राणी आला असेल किंवा तुमच्या घरी कोणी भिक्षेकरी आला असेल कधी मागायला, तर तुम्ही त्याला रिकाम्या हाताने कधीही पाठवू नका. जर तुमच्याकडे द्यायला पैसे नसतील तर तुमच्याकडे काही घरामध्ये अन्न शिजलेलं असेल किंवा त्याला एक तांब्या भरून पाणीही तुम्ही देऊ शकता, पण तुम्ही त्याचं पोट रिकामं पोट तुम्ही कधीही त्याला लावू नका किंवा रिकाम्या हाताने त्याला कधीही पाठवू नका. कुठल्याही प्राण्याला, कधीही प्राणी तुमच्या दारात आला, काही पक्षी असतील किंवा काही कुत्रा मांजर कुठलाही प्राणी असो, गायी असो, तर त्याला तुम्ही एक घास टाकायचा आहे, त्याला एक नैवेद्य दाखवायचा आहे. तुमच्या घरात जी आहे भाकरी चपाती भाजी काही तुम्ही त्याला ठेवू शकता. अशा प्रकारे तुम्हाला दान करायचं आहे. आणखी एक म्हणजे तुमच्या घरी कोणी पाहुणे येत असतील किंवा पाहुणे येणार असतील तर तुम्ही त्याच्या अगोदर तुमच्या मनामध्ये वाईट भावना येत असतात की कशाला आले, का आले, असं उगाच आले, आपल्याला खर्च वगैरे, असे भरपूर जण असतात की त्यांना पाहुणे आलेले अजिबात आवडत नाही. किंवा कोणी आलं तर ते असं म्हणतात की पाहुणे म्हणजे आपले अतिथी असतात आणि अतिथीची सेवा करणं म्हणजे खूप पुण्याचं असतं, खूप भाग्याचं मानलं जातं. कारण अतिथी देवो भव, असं आपल्या घरी देवच आला आहे, अशा प्रकारे त्यांची सेवा करायची आहे, त्यांचा मानपान करायचा आहे. मग ती कधीही येवो किंवा किती दिवसातून येवो हे फरक पडत नाही, पण आपल्या घरामध्ये आल्यानंतर त्यांचं आदरातिथ्य करणं हे आपलं काम असतं. आणि त्यांच्यावर चिडचिड करणं किंवा रागवणं किंवा त्यांच्या आल्यानंतर मनात वाईट भावना येणं ही देखील स्वामींला आवडत नाही. त्याच्यामुळे तुम्ही कितीही स्वामी सेवा करा तर त्याचा काही उपयोग होणार नाही. तुम्ही हे देखील जरी चूक करत असाल तरी तुम्ही ज्यावेळेस पाहुणे तुमच्या घरात येत असतील, कोणी येत असेल तुमच्या घरी, तर तुम्ही त्यांचं आदरातिथ्य करा, त्यांचं मनापासून स्वागत करा. हे देखील स्वामीला प्रिय आहे. आणखी एक म्हणजे स्वामींना तुम्ही भक्तिभावाने पूजा करा. कोणाच्याबद्दल वाईट विचार आणू नका किंवा आपल्या घरात मुलं आहेत त्यांचाही तुम्ही कधी अपमान करणार. दुसरं म्हणजे तुम्ही जर जेवायला वाढताय आणि तुम्ही अन्नाचा अपमान करताय, हे देखील स्वामीला अजिबात पटत नाही. कारण तुम्ही ताटामध्ये ढीगभर वाढून ठेवले पण त्याचा काही उपयोग नाही, कारण तुम्ही ताटात वाढून घेतले आणि निम्म तसंच ठेवले, तर हे अन्नपूर्णा देवीचा अपमान आहे. हे देखील स्वामीला आवडत नाही. तर ह्या सवयी देखील तुम्ही बदलायला हव्यात की आपल्या घरामध्ये लहान मुलं आहे तर त्या मुलाला सुद्धा तुम्ही शिकवायला पाहिजे की असं केलं नाही पाहिजे. श्री स्वामी समर्थ.